नमस्कार, कुक विथ कप्पीमध्ये तुमचं स्वागत आहे. हे पहा, मी आज इथे पनीर मसाला केला आहे. तर पनीर मसाल्याची रेसिपी कशी केली आहे ते तुम्हाला दाखवते. बघा किती सुंदर झाली आहे पनीर मसाल्याची भाजी. मी इथे पनीर घेतलेलं आहे. हे 200 ग्रॅम पनीर आहे. असे मी 2 ब्लॉक्स घेतलेत आणि आता त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही क्यूब्ससुद्धा घेऊ शकता. असे छान बारीक तुकडे करून घ्यायचे. हे बघा, इथे सगळं पनीर म्हणजे चिरून झालेलं आहे. छान असे बारीक तुकडे करून घेतलेत आणि आता ते पनीर मी मॅरिनेट करून घेते. त्याच्यासाठी मी इथे दही घेतलं आहे. इथे दही मी 5 ते 6 चमचे घेतले, म्हणजे साधारण अर्धी वाटी दही घेतले. आणि त्यानंतर त्यामध्ये किचन किंग मसाला घालते. 1 टीस्पून घातला आहे किचन किंग मसाला. 1.5 टीस्पून लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 टीस्पून कसुरी मेथी बारीक हातावर बारीक करून घेतलेली. आणि त्यानंतर मी इथे काय केलं आहे, ती डाळ असताना फुटाण्याची डाळ जी असते ती डाळ मिक्सरमधून काढून घेतली आहे. ते 4 चमचे घातले. आणि त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालते. आणि मी इथे चिकन टिक्का मसाला घेतले, ते घालते. ते 4 चमचे घालत घेते. आणि हे सगळं घालून छान असं मॅरिनेट करून घेते. आणि मॅरिनेशनसाठी झाकून ठेवून देते 1-5-10 मिनिटासाठी. पनीर मसाल्याच्या भाजीच्या फोडणीसाठी मी कांदा चिरायला घेते. कांदा असा लांब चिरून घ्यायचा आहे. मीडियम आकाराचे 2 कांदे आणि 2 टोमॅटो असे जाडसर चिरून घेतले. मी इथे काय करते, जे टोमॅटो चिरून घेतले होते जाडसर, ते टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची प्युरी करून घेते आणि ती एका भांड्यामध्ये वेगळी काढून घेते. ही अशी प्युरी करून घेतली आणि त्या मिक्सरमध्ये पाणी थोडंसं घालून ती प्युरी काढून घेतली. भाजीला फोडणी घालण्यासाठी 1 तमालपत्र टाकलं आहे. त्यानंतर 3 हिरवी वेलची टाकली, 1 मोठी मसाला वेलची, त्याच्यानंतर 4 लवंग, 4-5 मिरी, दालचिनीचा 1 छोटा तुकडा आणि 1 चक्रफूल टाकलं आहे. हे सगळे खडे मसाले मी फोडणीमध्ये परतवून घेते. त्याच्यानंतर 2 ते 3 लाल मिरच्या त्यामध्ये टाकते फोडणी. आणि हे सगळं छान असं तेलात परतवून घेते. आणि ते परतवून झाल्यानंतर त्यामध्ये 1 टीस्पून जिरं घालते. आणि त्याच्यानंतर तो जो लांब चिरून ठेवला होता कांदा, तो कांदा घालून छान कांदा परतवून घेते व्यवस्थित फोडणीत. कांदा बघा छान असा फोडणीत मस्त परतवून घ्यायचा आहे. कांदा भाजायला एका बाजूला ठेवून देते आणि दुसऱ्या पॅनमध्ये मी तेल घालून घेते. आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जे मी पनीर मॅरिनेट केलं होतं, ते मॅरिनेटेड पनीर त्यामध्ये घालून छान परतवून घेणार आहे. तोपर्यंत एके ठिकाणी आपला कांदा भाजला जातो आहे. परतवून आपण पनीर छान भाजून घ्यायचं आहे पॅनमध्ये. हे बघा, इथे पनीर छान मस्त भाजून झालेलं आहे. आणि आता फोडणीमध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची आहे. त्याच्यासाठी मी 1 ते 1.5 इंचाचा आल्याचा तुकडा, 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. आणि हे सगळं मिक्सरला लावून त्याची पेस्ट करून घेते. हे बघा, अशी पेस्ट करून घेतली आहे. हा बघा, इथे आपला कांदा छान भाजून झालेला आहे. त्या कांद्यामध्ये ती पेस्ट घालून घेते. छान असं कांद्यामध्ये ती पेस्ट परतवून घेते. आणि आलं लसूण पेस्ट परतवून झाल्यानंतर त्यामध्ये जी टोमॅटोची प्युरी केली होती ती प्युरी त्यामध्ये घालून घेते. आणि ती प्युरीचं छान परतवून घ्यायची आहे. आणि 1-5 मिनिटासाठी त्याच्यावर झाकण घालून ठेवते. 5 मिनिटानंतर झाकण उघडून बघूया. हे बघा, छान असं प्युरीमधलं पाणी आटलेलं आहे. मस्त परतली गेली प्युरी.
आणि आता त्यामध्ये सगळे मसाले घालून घ्यायचे. 1.5 चमचा लाल मिरची पावडर घातली आहे. हळद घालते 1 चमचा. त्यानंतर 1.5 चमचा किचन किंग मसाला. हे मसाले असे छान परतवून घ्यायचे फोडणीमध्ये. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात आणि शिवाय आपण जे पनीर मॅरिनेट केलं होतं त्या भांड्यामधून पाणी काढून मी घेतलं आहे आणि ते पाणी फोडणीमध्ये घालते आणि छान असं परतवून घेते. आणि परतवून झाल्यानंतर त्याच्यावर 1-2 मिनिटासाठी झाकण घालून ठेवायचं आहे, म्हणजे टॉमॅटोचा जो कच्चेपणा आहे तो कच्चेपणा निघून गेला पाहिजे. इथे छान टॉमॅटो प्युरी मस्त शिजली आहे. आणि आता मी काय करते, इथे त्या प्युरीमध्ये फोडणीमध्ये अर्धा कप दूध घालून घेते आणि ती पेस्ट छान अशी ढवळून घेते. थोडंच दूध घ्यायचं आहे आणि पुन्हा याच्यावरती 5 मिनिटासाठी झाकण घालून ठेवायचं आहे. हे बघा, जे दूध घातलं होतं ते छान उकळलं आहे, ते एकजीव झाले सगळ्या मसाल्यांमध्ये. आणि आता हे सगळं झाल्यानंतर जे पनीर फ्राय करून घेतलं होतं ते पनीर त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि ते पनीर घालून छान एकजीव करून घ्यायचं आहे पनीर फोडणीमध्ये. आणि ग्रेव्ही होण्यासाठी पुन्हा आपल्याला 1 कप दूध घालून घ्यायचं आहे. आत्तापर्यंत 1.5 कप दूध लागलं आहे याला. आणि परतून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालते. थोडं बेताचंच घालायचं आहे, आपण पनीरला मीठ लावलेलं, पनीरमध्ये मीठ घातलेलं आहे, फक्त ग्रेव्हीपुरती आपल्याला मीठ घालायचं आहे आणि ते मीठ घालून एकजीव करून घ्यायचं आहे. आणि कसुरी मेथी इथे 1 टेबलस्पून कसुरी मेथी बारीक करून त्यामध्ये घालून घेते आणि पुन्हा एकत्र करून घेते. आणि आता पुन्हा मी अर्धा कप त्यामध्ये दूध घालून घेते आणि आता 5 मिनिटासाठी झाकण घालून ठेवूया. पाच मिनिटानंतर झाकण उघडून बघूया. हे बघा किती मस्त तवंग आला आहे की नाही, भाजीला छान तवंग आला. इथे आपली पनीर मसाला तयार झालेला आहे, सुंदर झाला आहे. आणि आता मी काय करते, त्यामध्ये कोथिंबीर घालून घेते, बारीक चिरलेली कोथिंबीर घालते, छान परतवून घेते आणि 1-2 मिनिटासाठी त्याच्यावरती झाकण घालून ठेवते. हे बघा, इथे आपली पनीर मसाला भाजी तयार झालेली आहे, खूप सुंदर झाली आहे. झाकण उघडल्यानंतर मस्त सुगंध सुटला आहे, छान सुटला आहे सुगंध. हे बघा किती छान दिसते आहे. आता ही मी पनीर मसाला भाजी सर्व करते. ही तुम्ही नानबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता, कशाबरोबरही खाऊ शकता. मस्त झाली आहे ही पनीर मसाला रेसिपी. चला मग, कशी वाटली पनीरची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.